नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, गुलामगिरीचे शास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोपाळ गणेश अगरकर यांनी गुलामगिरीचे शास्त्र हा ग्रंथ लिहिला। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिला। प्रश्न क्रमांक तिसरा, सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 12 जानेवारी या दिवशी सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राष्ट्रीय सभेने 1889 या वर्षी कोणत्या ठिकाणी ब्रिटिश कमिटी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर इंग्लंड या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय सभेने 1889 या वर्षी ब्रिटिश कमिटी स्थापन केली। प्रश्न क्रमांक 5, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोठे भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मुंबई येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती। प्रश्न क्रमांक 6, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांनी हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ लिहिला। प्रश्न क्रमांक 7, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म झाला। प्रश्न क्रमांक 8, ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे विधान कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महात्मा गांधी यांनी ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे विधान काढले। प्रश्न क्रमांक 9, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महर्षी कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 10, कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजशाळा सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1913 या वर्षी कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजशाळा सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या आईचे नाव यमुनाबाई असे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महर्षी शिंदे यांच्या आईचे नाव यमुनाबाई असे होते। प्रश्न क्रमांक 12, अखिल भारतीय समता सैनिक दल कोणी स्थापन केल्या? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय समता सैनिक दल स्थापन केला। प्रश्न क्रमांक 13, जागतिक शांततेचे महादूत म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महात्मा गांधी यांना जागतिक शांततेचे महादूत असे म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 14, महार वतन बिल कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महार वतन बिल मांडले।
प्रश्न क्रमांक 15 महर्षी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध कोणत्या ठिकाणी सभा भरवली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध सभा भरवली। प्रश्न क्रमांक 16 विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विष्णू भिकाजी गोखले यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 17 सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश अगरकर यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले। प्रश्न क्रमांक 18 बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1911 या वर्षी बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली। प्रश्न क्रमांक 19 इंडियन होम रूल सोसायटी कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लंडन येथे इंडियन होम रूल सोसायटी स्थापन करण्यात आली। प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते आहेत। प्रश्न क्रमांक 21 होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आयर्लंड या देशामध्ये होम रूल चळवळ प्रथम सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 22 चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर असहकार आंदोलन ही घटना चौरी चौरा घटनेनंतर संपुष्टात आली। प्रश्न क्रमांक 23 व्यायाम मंडळ पुणे या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दामोदर चापेकर व बाळकृष्ण चापेकर हे व्यायाम मंडळ पुणे या संस्थेचे संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 24 देवदासी निर्मूलन कायदा कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1920 या वर्षी देवदासी निर्मूलन कायदा कोल्हापूर संस्थानात करण्यात आला। प्रश्न क्रमांक 25 ब्राह्मण कन्या विवाह विचार हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विष्णू शास्त्री पंडित यांनी ब्राह्मण कन्या विवाह विचार हा ग्रंथ लिहिला। प्रश्न क्रमांक 26 मिलिंद कॉलेज औरंगाबादशी कोण संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मिलिंद कॉलेज औरंगाबादशी संबंधित होते। प्रश्न क्रमांक 27 शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य आहे। प्रश्न क्रमांक 28 गुराखी नावाचे दैनिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी गुराखी नावाचे दैनिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 29 शिक्षण व राष्ट्रीय विकास हे कोणत्या शिक्षण विषयक आयोगाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोठारी आयोगाचे शिक्षक व राष्ट्रीय विकास हे शिक्षक विषयक होते। प्रश्न क्रमांक 30 उडचा अहवाल कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1854 या वर्षी उडचा अहवाल सादर करण्यात आला।
प्रश्न क्रमांक 31 कोल्हापूर संस्थानाचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भास्करराव जाधव हे कोल्हापूर संस्थानाचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 33 वासुदेव बळवंत फडके यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1883 या वर्षी बळवंत वासुदेव फडके यांचे निधन झाले. प्रश्न क्रमांक 33 आर्य बांधव समाज ही गुप्त संघटना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वर्धा व नागपूर या ठिकाणी आर्य बांधव समाज ही गुप्त संघटना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 34 वैयक्तिक सत्याग्रहाचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1940 या वर्षी वैयक्तिक सत्याग्रहाचा निर्णय घेण्यात आला. प्रश्न क्रमांक 35 सुधारक साप्ताहिक कोणत्या वर्षी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1888 या वर्षी सुधारक साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 36 प्रसिद्ध मनुस्मृती दहन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1927 या वर्षी प्रसिद्ध मनुस्मृती दहन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 37 सत्यशोधक हॉटेल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोल्हापूर येथे सत्यशोधक हॉटेल स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 38 दिग्दर्शक मासिक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1840 या वर्षी दिग्दर्शक मासिक सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 39 ग्रामसेवक मंडळ शांती सेना महारोगी सेवा मंडळ कोणी स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवक मंडळ शांती सेना महारोगी सेवा मंडळ स्थापन केले. प्रश्न क्रमांक 40 महर्षी कर्वे यांनी महिला आश्रम कोणत्या वर्षी स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1915 या वर्षी महर्षी कर्वे यांनी महिला आश्रम स्थापन केले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.